अमरावती में कांग्रेस अध्यक्ष और राज्यसभा में विपक्ष के नेता मल्लिकार्जुन खड़गे की सभा के मंच के कथित शुद्धिकरण को लेकर तीखा विरोध दर्ज किया। कांग्रेस का आरोप है कि उत्तराखंड में हल्द्वानी में खड़गे की सभा के बाद उनकी दलित समाज होने के कारण मंच का शुद्धिकरण कराया गया। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव किशोर बोरकर ने इस घटना की कड़ी निंदा की है। उन्होंने कहा कि ऐसी घटनाएं जातीय मानसिकता को बढ़ावा देती है और मानवता पर कलंक है। साथ ही ये संविधान के समानता के विचार को भी चुनौती देती है। कांग्रेस की ओर से मामले में जिम्मेदार लोगों पर कार्रवाई की मांग की गई है। इस मांग को लेकर केंद्र सरकार के गृह विभाग को ज्ञापन भेजने के लिए अमरावती जिलाधिकारी को निवेदन सौंपा गया। इस दौरान कांग्रेस पदाधिकारियों ने नारेबाजी करते हुए घटना का विरोध किया और दोषियों पर तत्काल कार्रवाई की मांग उठाई। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी स्थानिक पदाधिकारी समीर जौंदाळ, वैभव देशमुख आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर सुजाताताई झाडे, या शहराचे माजी महापौर अशोक डोंगरे, ॲडव्होकेट शीतल गजबिये, राजाभाऊ देशमुख, वैभव देशमुख उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी यांना आज आम्ही एक निवेदन देत आहोत आणि निषेध व्यक्त करत आहोत। ते कारण असं आहे, हल्द्वानी हा एक स्थळ आहे, उत्तराखंडमध्ये आहे। तिथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि देशाच्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची सभा रामलीला मैदानावर झाली होती। त्या सभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह इतरही पक्षांचे नेते, त्या स्थानिक नेते उपस्थित होते। सभा यशस्वी झाली। मात्र दुसऱ्या दिवशी खरगे साहेब हे दलित असल्यामुळे तिथल्या स्थानिक मनुवाद्यांनी, जातीयवाद्यांनी आणि जात्यांध शक्तींनी तो मंच, ज्या मंचकावर ती खरगे साहेब उपस्थित होते, सभा झाली होती, तो मंच त्यांनी धुवून काढला आणि पूजा अर्चना केली। ही बाब मनाला पटणारी नाही आणि विश्वास करणारी नाही। त्याचं कारण असं की एकीकडे राष्ट्रीय सेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत सांगतात की या देशातला जातीयवाद मिटला पाहिजे आणि जोपर्यंत जातीयवाद आहे तोपर्यंत आरक्षण राहील, असं सांगत असताना त्यांचे जे काही पोटसूळ आहेत, त्यांच्या ज्या काही फांद्या आहेत, ते मात्र देशाच्या राज्यसभेच्या नेत्याची सभा झाली आणि तिथलं ते धुवून काढतात। हा काय प्रकार आहे? हा प्रकार मी असं म्हणेल की खऱ्या अर्थानं हा देशाचा अपमान आहे। आज आपण बघतो, गोष्टी करतो, आपल्यासोबतचे सहकारी सांगत असतात की काही नाही, काही राहिलं नाही किशोरबाव आधीसारखं, तसं काही नाही आहे। अरे हो, तसं काही नाही आहे, पण हे काय आहे? एखाद्या आम माणसावर, खाजगी माणसावर जातीयफेक, चिखलफेक झाली तर आपण समजून घेता येईल। देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सभेचं मंच हे केल्या जाते। आमची मागणी प्रामुख्याने ही आहे की हा प्रकार ज्यांनी केला त्यांना हुडकून काढलं पाहिजे। विद्यमान कायदे जे असतील त्यापेक्षा अजून कायदे निर्माण करून भविष्यात पुढे असं होऊ नये, त्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असं निवेदन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय गृहसचिव यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत। धन्यवाद।